पिढी का आपल्याला सांभाळायची आहे. आपले वडील देखील होते त्या आहेत, आपण त्यांचे सुपुत्र आहेत. ती जबाबदारी आपण घ्याल खांद्यावर. थोडंसं खूप सांगण्यासारखं आहे पण आपण वेळ खूप कमी आहे. फायनल स्टेजला जाऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला ग्रँड फिनालेचा फायनलचा सामना होतोय तो यजमान संघ घुमेश्वर आणि महाड तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे गोंडाळे गवळवाडी. गोंडाळे गवळवाडीचे मान्यवरांना एक विशेष सांगतो, या संघामध्ये 11 खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये 7 खेळाडू आहेत ते राज्यस्तरीय कबड्डी खेळणारे खेळाडू आहेत. एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याने क्रिकेटपेक्षा मानधन जर चषक कमावले असेल ते कबड्डी, हा तो गाव आहे गोंडाळे गवळवाडी. नक्कीच जाऊया फायनलसाठी. मी आमंत्रित करतो घुमेश्वर या संघाला. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जितू क्विक फास्ट चला लाईनअप करप मैदानामध्ये. चला बाकी आपले पाठीराख्यांनी सीमारेषेच्या बाहेर. हॅलो ग्राउंड मधून जरा बाहेर या जरा प्लीज. लवकर वेळेचं जरा आपल्याला बंधन आहे, वेळ कमी आपल्याला. घुमेश्वर संघ चला लाईनअप करप मैदानामध्ये जायचंय. पंच आपली वाट पाहत आहेत मैदानामध्ये. लाईनअप करत चला. जशी शिस्त सकाळपासून तुम्ही दाखवली खरोखर एक नेत्रदीप आयोजन आणि नेत्रदीप आयोजनाच्या जोरावर फायनल मध्ये दिनमागदार प्रवेश करतो तो घुमेश्वर संघ. नाणेफेक हारल्यानंतर पाचारण केलंय गोंडाळे संघाने. क्षेत्ररक्षणासाठी प्रथम फलंदाजीसाठी येथील गोंडाळे संघ. गोंडाळे संघ आपल्यास विनंती असेल आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. खरोखरच एक अटातडीची लढत आपण पाहू. प्रथम पार्थिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय पार्थिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक चषक. या स्पर्धेची इतरही बक्षीस आहेत वैयक्तिक. खरोखरच एक देखणं असं मैदान सुसज्ज आयोजनाच्या आधारे आपण ही स्पर्धा या आजच्या दिवसात पार पाडतोय. खरोखरच एक श्री गणेशा करतायत, आवाज देत आहेत गणपती बाप्पा मोरया. नक्कीच थोडंसं सर नवीन सर थांबवते. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतोय जेव्हा क्षेत्ररक्षक फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील त्यांच्याकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे. मी गोंडाळे गवळवाडीच्या दोन्ही फलंदाजांना विनंती करतो क्विक फास्ट आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. पवन प्रदीप आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. वेळेला आपण थांबवू शकत नाही. क्षेत्ररक्षणासाठी सजले गेलेले आहेत. मी विनंती करतो गोंडाळे गवळवाडीचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. पवन आणि प्रदीप मैदानामध्ये दाखल होत आहेत फायनलिस्ट साठी. ही जोडी दमदार आहे, ही जोडी शानदार आहे, ही जोडी रुबाबदार आहे, ही जोडी अस्सलदार आहे. ती महाड नगरीतून आलेली महाड तालुक्यातून आलेली जोडी म्हणजे आज फायनलिस्ट साठी दाखल झालंय प्रदीप वाजे आणि पवन खेडेकर. त्याच्या समोर फायनलिस्ट साठी गोलंदाजी सज्ज झालाय तो घुमेश्वर एक्सप्रेस जितू महागावकर. खरोखरच हस्तांदोलन करतोय जितू महागावकर. एकमेकांना ओळखतात. बऱ्याचशा स्पर्धा गवळी समाज भरवताना एकमेकांवर उभे ठाकतात. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर ही जोडी आणि हे संघ एकमेकांवर उभे ठाकतायत. सलामीची जोडी पवन खेडेकर आणि प्रदीप वाजे ही पाहतोय आपण. खरोखर दोघांमध्ये क्षमता आहे. A1 पवन महाड तालुक्यातील हा संघ. सर म्हणाले मगाशी कबड्डी राज्यस्तरीय कबड्डीमध्ये 7 खेळाडू हे या स्पर्धेत खेळतायत. खरोखरच कबड्डीमध्ये त्यांनी नाव कमवलं. आणि मात्र घुमेश्वर गावचा महागावकर एक्सप्रेस जितू महागावकर आज त्याला पहिली विकेट मिळाली सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. खरोखरच त्या विकेटच्या जोरावर फायनल मध्ये प्रवेश केला. पंच सामना चालू होण्याची खून करतायत. पंचांच्या डावीकडून जितू 10-15 पावलांचा रनअप स्ट्राईकला असेल तो प्रदीप. सुरेख चेंडू इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा एक लाजबाब चेंडू पाहिला आपण. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू गणला जातोय. नक्कीच सर या जितू महागावकरला मीरा भाईंदर मध्ये गवळी समाजाची जी मॅचेस झाल्या होत्या तिथे उमरान मल्लिकची ही पदवी दिली होती. पण आज या सुवर्ण महोत्सवानिमित्त घुमेश्वर एक्सप्रेस ही पदवी त्याला बहाल केली जात आहे. आमच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय. ज्या प्रदीपने आतापर्यंत आतिषबाजी चौकार षटकारांची केली त्याला कुठेतरी निर्धाव चेंडू टाकतोय घुमेश्वरचा एक्सप्रेस जितू महागावकर. लेग साईडला प्रदीपने खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय पहिला फायनली चौकार घुमेश्वर चौकार. डीजे जब तक ये दम है कोई नहीं दम है होगा जो दो चारों आगे भी पीछे भी मुड़ के चला देखो कोई चुपके से छुप के आगे न पाए तुमको यहाँ. थँक्यू डीजे. एका बाजूला जर सर पाहिला तर घुमेश्वर एक्सप्रेस आहे पण त्याच बाजूला मात्र पवन प्रदीप वाजे हा फलंदाज आहे. कारण त्याला जर थांबवायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल जितू महागावकर. आपल्याला काय वाटतं जितू महागावकर अनुभवपणाला लावेल का या गोलंदाजीमध्ये. निश्चितच सर जितूकडे ती क्षमता आहे. इथे मात्र सुरेख फटका मारतोय. परतीचा थ्रो येतो. एकेरी रूपांतर दुहेरीत होईल का. चांगला असा कॉल. इथे मात्र धावबाद होईल का. खराब थ्रो आणि फलंदाज. पंचांचा निर्णय एक बाकी आणि इथे मात्र धावबाद.
क्रिकेटमध्ये आत्महत्या. धन्यवाद जितू, धन्यवाद. जितूला विकेट मिळाली धावपाच्या स्वरूपात का असेना. काय थ्रो होता, परत बॅकअप झाला आणि सूर्य कसं क्षेत्ररक्षण करत पहिला विकेट माघारी परततोय तो प्रदीप, धावबाद होतोय. त्यानंतर मैदानामध्ये पाहावं लागतं तो राज. राज याने आजच्या मैदानावर खरोखर राज केलंय. या स्पर्धेमध्ये तोच राज फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये जितू येतोय. सुबोधशी थोडासा कानमंत्र देतोय. चला नक्कीच थोडस फास्ट घ्यायचंय घुमेश्वर संघ, आपण फास्ट घ्यायचंय सर. या राज याने आज दिवसभराचा पहिल्या सामन्यापासून आपल्या संघासाठी राज केलेला आहे. तो राज आता सलामीसाठी फलंदाजी येतोय. जो स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान दिवसभर ज्याने केली आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी, पण त्याच्या समोर अनुभवी गोलंदाज घुमेश्वर एक्सप्रेस जितू महागावकर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. महत्वपूर्ण विकेट गमावला गेला गोंडवले गवळीवाडी याच्याकडून. प्रदीप स्वतः माघारी परतावलाय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राज महाडिक ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकतोय तो घुमेश्वर एक्सप्रेस जितू महागावकर. 2 षटकांचा सामना आहे. खरोखरच काय कमबॅक करतो जितू मध्ये ती क्षमता आहे सर. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी सेमीफायनल मध्ये पाहिली. आता मात्र बहुमूल्य आणि महत्वाच्या सामन्यामध्ये जितू गोलंदाजी करतोय. दोन्ही मातब्बार संघ आहेत. फायनलचा सामना याची डोळा आपण पाहतोय या मैदानावर. सुरेख असा अक्षरशः यॉर्कर चेंडू खोदून काढला. निश्चितच 2 धावा मिळण्याचा मानस असेल. 1 धाव घेतली, थांबवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते, परतीचा थ्रो होतोय, बॅकअप केलं जातं. एका धावेवर थांबवतात. काय गोलंदाजी, खरोखरच आग गोकणारी गोलंदाजी मैदानावर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर होते 1 बाद 6 धावा. नक्कीच सर, खेळ पण चालू. आता मात्र मैदानामध्ये वादळ पवन नावाचा आहे. वादळ मैदानामध्ये दाखल झाले स्ट्राईक एंडला. पवनची जर वादळी खेळी पाहिली असेल आपण पहिल्या सामन्यामध्ये अचूक फलंदाजी सेकंड सामन्यामध्ये केली होती. त्याचप्रमाणे फायनलिस्ट खेळी करावी लागेल. आपलं वादळ घोंगावं लागेल या मैदानामध्ये. नारंगी या मैदानामध्ये खेळतोय काय पवन. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते घुमेश्वर या संघाकडून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोंडाळे गवळवाडी या संघाची धाव संख्या होते ती 7. जितूने फक्त चांगलं कमबॅक केलं. 6 चेंडू फेकले गेले, धावा खर्ची केले गेलेत. आपल्या स्पर्धेमध्ये फायनलिस्टमध्ये 7 धावा खर्ची केले गेलेत. अचूक गोलंदाजी केली आणि महत्वपूर्ण विकेट म्हणजे प्रदीपचा घेतला. सर, पवनला आपण सेकंड सामन्यासाठी पाहिलं होतं. लगातार 3 षटकार ज्याने मारलेत तो हा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे फायनलिस्टसाठी करेल का आपली कामगिरी पवन? नाही, खरोखरच आपण म्हणताय, पण यशकडे ती क्षमता आहे. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता जितूने, त्यानंतर काय कमबॅक केलंय. खरोखरच फक्त चौकारानंतर 3च धावा दिल्या. चांगली अशी गोलंदाजी जितूची आपण पाहिली. आता मात्र यश गायकर येतो. काय यशला इथे बोलवलं गेलंय. विश्वास दाखवतोय आपला कर्णधार. विश्वास यशवर. यशकडे ती क्षमता आहे. खरोखरच यशने चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलं. चला त्वरा करा, बाकीच्यांनी खाली बसा. घुमेश्वर पाटीराखे खाली बसा. कळत नाही, पंच सांगतायत. सर्वांची टी शर्ट सारखी जर्सी असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय फलंदाज. थोडंसं मी सामना थांबवतोय सर. जे आयोजक आहेत त्यांनी लाईनअपच्या बाहेर जायचं आहे. त्याला असं समोरच्या फलंदाजाला वाटतं की क्षेत्ररक्षण उभा आहे. मी विनंती करतो थोडंसं मागे व्हायचं आपण. नक्कीच सर समालोचन चालू करा. प्रदीप बाद झाल्यानंतर यश आणि यश गोलंदाजी करतोय. सुरेख मारतो निश्चित इथे झेल उडालाय. क्षेत्ररक्षक असेल का? जितू महागावकर येतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल. खरोखर सुरेख थ्रो जितूचा पाहायला मिळाला. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 9 धावा. थोडीशी दुखापत जितूला झाली आहे. हाताला थोडस जाणवते. खरोखर चांगला थ्रो केला त्याने. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 9 धावा. फायनलचा सामना. क्षमता आहे पवन आणि राजमध्ये. तो पवन मगाशी हॅट्रिक केली होती षटकारांची. तोच पवन फटकेबाजी करतोय. मारा भरकटतोय. पंचांना कवायत करायला लावतोय. दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू असल्याची खून करतात पंच. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावफलक संघाचं फलकावर लागतंय. गोंडाळे संघाचं फायनलचा सामना आपण पाहतोय. खरोखर एक अटातटीचा हा सामना. सुरेख चेंडू इथे मात्र थांबवून ठेवतोय फलंदाज पवन खेडेकरला. आता मात्र स्ट्राईकला जाते तो राज.
खरोखर चांगली अशी गोलंदाजी यश गायकरची आपण पाहतोय. सर काय म्हणाल? नक्कीच यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडतोय तो यश गायकर, ज्याला वैयक्तिक दुसरं षटकसाठी आणलं गेलंय. जितूचाच अनुभव घेऊन तो गोलंदाजी करतोय. आता मात्र त्याचे युवा स्टार गोंडाई गोवळीचा राज समोर आहे. राज मात्र चांगला आज दिवसभर ज्याने राज केलं या मैदानावर. पंच इशारा करतायत डेड बॉलचा. अचूक फलंदाजी करावी लागेल. 20 रनांचा टार्गेट तुम्ही ठेवलं जात आहे. या पद्धतीने फलंदाजी देखील करते. 2-3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र स्ट्राईक दिली जाते ती पवनकडे. अचूक गोलंदाजी करतोय तो यश गायकर. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही आहेत ते. गोंडाई गोलवाडी याला वाढती धावसंख्या होते संघाची ती 12. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. काय कमबॅक पाहिला सर आपण मैदानावर. यश नावाप्रमाणे यश मिळवतोय आपल्या गोलंदाजीवर. कोणतेही मोठे फटके खाण्यासाठी फलंदाजांना संधी देत नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते आहे अजूनपर्यंत यशची. इथे मात्र सीमेचं उल्लंघन करतोय. पंचांना मात्र कवायत करायला लावतो. वाईट चेंडू अतिरिक्त या षटकातील दुसरा वाईट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होती 13 धावा. 2 षटकांचा सामना. या षटकातील तब्बल फक्त पुन्हा एकदा जातोय गोलंदाजी मार्कवर यश गायकर. सुरेख मारतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होईल का? पण एका धावावर थांबवतोय. सुरेख परतीचा थ्रो येतोय. खरोखरच काय क्षेत्ररक्षक होतं. टाळ्यांचा गजर होतोय पाठराख्यांकडून. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद. 14 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं सचिनचं. सचिन गायकर आहेत तिकडे लेग साईडला. सीमारेषेवरून त्यांनी थ्रो केला. चांगलं क्षेत्ररक्षण करत एका धावेवर समाधान मानावं लागलं. सुरेख असा चेंडू. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवर समाधान मानावं लागलं राजला. आता मात्र येतो तो A1 पवन. पवन मध्ये क्षमता आहे. पवन नॉन स्ट्राईकला बराच वेळ थांबला. आता जर एखादा फटका मारला तर एक मोठी धावसंख्या होईल. 2 षटकामध्ये समाधान स्कोर पाहायला मिळेल. काय होईल की यश कमबॅक करेल. धावसंख्या स्थिर होते 15 धावा. 1 बाद 15. सुरेख चेंडू. खरोखरच मी काय बोलतो यशने जी गोलंदाजी केली ना अप्रतिम. इथे मात्र नक्की सर आज मानावं लागेल. म्हटलं जातं ना जमाना जमाना. अशा या प्रकारे- यशच्या गोलंदाजीचा जमाना दिवाना असा झालाय. काय गोलंदाजी केली आणि 20 रनांचा टार्गेट ठेवत असताना त्यांना थांबवलं गेलंय. ते 16 या धावसंख्येवर 4 ही धावसंख्या कमी पडले. पण गोंडाई गोलवाडीकडे देखील फिरकीचा जादूगार आहे गोलंदाजीसाठी. मी विनंती करतो आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. गोंडाई गोलवाडी आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. अर्जांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली. त्यांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली. देखील मनपूर्वक आभार मानतो. आमचे पंच फायनलिस्टसाठी जे पंचगिरी करतायत ते मैदानामध्ये दाखल आहेत. गोंडाई गोलवाडी याला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे मित्रांनो. प्रदीप जरासं थोडंसं सहकार्य आहे. क्विक फास्ट आपण लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. आणि 2 सलामी वीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मैदान सोडायचं. स्वप्नील दादा मैदानाच्या बाहेर थोडंसं आपण सहकार्य करायचं आहे. जोडी मैदानामध्ये दाखल होते. 12 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत. 17 ही धावसंख्या बनवायची आहे. ती गुमेश्वर या संघाला कोण होणार या सामन्याचा पहिला मानकरी ठरतोय. 50,000 रोख रक्कम, 1 चषक आणि जो रनर अप ठरेल म्हणजे द्वितीय पारितोषिकचा मानकरी ठरेल तो घेऊन जाईल 30,000 आणि एक उत्कृष्ट चषक. क्विक फास्ट 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. जोडीकडे मारतोय त्यांच्यासाठी एकदा मैदानामध्ये जोडी दाखल होते ती शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरची जोडी मैदानामध्ये दाखल होते. ती जोडी आहे दमदार. ही जोडी आहे शानदार. ही जोडी आहे रुबाबदार. ही जोडी आहे अस्सलदार म्हणजे सचिन आणि सुबोध मैदानामध्ये दाखल होते. आता मात्र फायनलिस्ट साठी जोडी मला वाटतं थोडीशी चेंजेस केलंय आणि मुकेशला माघारी ठेवलंय आणि सुबोधकडे आणि सचिनकडे विश्वास दाखवलाय. आपल्या फलंदाजीसाठी त्वरित पीक 5 जायचंय सचिन.
सर फायनलिस्टसाठी घुमेश्वरने कदाचित ओपनिंगसाठी जी सलामीवीर जोडी आहे ती थोडीशी चेंजेस केली असेल, कारण विश्वास कदाचित जो सेमीफायनलचा राऊंड खेळले सचिन आणि सुबोधच्या त्याच जोरावर आता त्यांना फायनलीसाठी आमंत्रित केलं असेल. खरोखरच काहीतरी कर्णधाराचा तो एक काहीतरी कानमंत्र असेल किंवा त्याचा तो निर्णय असेल, सेमीफायनलला सार्थ झाला त्याच्या जोरावरच कदाचित विश्वासने सलामीची जोडी सचिन गायकर आणि सुबोध गायकरचं निवड करत सलामीला पाठवलंय. जे घुमेश्वर गावचे पाठीराखे त्यांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं क्विक फास्ट पवन, थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रा, अंधार अंधार होईल, आपण थांबवू शकत नाही. सेलिब्रेशन देखील आपल्याला करायचं आहे. फायनलचे राऊंड आहे. सचिन गायकर स्ट्राईक एंड आपल्याकडे घेतलेली आहे. पवन गोलंदाजी मार्कवर सज्ज. हो मोठा फटका खेळण्यामध्ये. मानवंदना देईल का? काय होतंय? इथे मैदानामध्ये मात्र समीकरण पहिला हादरा बसतोय तो घुमेश्वर या संघाला. अचूक क्षेत्ररक्षण केलं ते गोंडाळे गोलवाडी याने. क्विक फास्ट मित्रांनो, एकदा डीजे नक्कीच थोडंसं डीजे थांबवते सर. फायनलिस्टचा आपण सामना खेळतोय. या मोठ्या फटक्याची कुठेतरी आवश्यकता नव्हती. एकाच 2 रन आले असते पहिल्या चेंडूवरती. पवनच्या गोलंदाजीचा अनुभव घ्यायचा होता सचिनला, पण मोठा फटका खेळण्यामध्ये थोडासा फसला जातोय का सचिन? खरोखरच एक चांगली फटकेबाजी करत होता. गॅपमध्ये फटका होता पण क्षेत्ररक्षकाने खरोखरच नेत्रदीप क्षेत्ररक्षण करत पहिला हादरा दिला. A1 पवन काय गोलंदाजी, अचूक गोलंदाजी पाहायला मिळते आहे. हे शेवटचे 11 चेंडू 50,000 देतील की 30,000 हे पण पाहण्याजोगं. कधी घुमेश्वर तर कधी गोंडाळे. खरोखर एक दोन्ही असे नामवंत संघ फायनलमध्ये आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. पवन मुकेश गायकरला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू गणला जातोय. त्यांच्याकडे फिरकीचा जादूगर आहे, त्याच्याकडे खरोखर क्षमता आहे. दुसरा गोलंदाज बहुधा तोच असावा. यष्टीच्या मागे गोलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय बहुधा. 2 निर्धाव चेंडू लगातारचे आपण पाहतोय. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. जिंकण्यासाठी फायनलच्या सामन्यामध्ये फक्त 17 धावांची गरज. अजूनही खातं खोलणं बाकी घुमेश्वर संघ. सुरेख मारतोय, निश्चितच इथे किती धाव मिळतात पाहूया. एका धावेवर मोहर लागते, खातं खोलतायत, खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एकेच रूपांतर दुहेरीत होतोय. सुबोध मात्र जातोय आणि मात्र थांबवत आहेत. 2च धावांचा श्री गणेश मुकेश खातं खोलतोय. धावसंख्येत 2 ने बदल, धावसंख्या होते 1 बाद 2 धावा. कारण कदाचित सर थोडंसं पवनला आता टेन्शन वाले. एक रन किती महत्वाचं आहे, कारण जर इथून कुठला सामना जो संघ पराजय होईल तो 20,000 रुपये गमावले जातील. म्हणून एक रन महत्वाचा आहे, तो म्हणजे गोंडाळे गौडवाडी या संघाला. तसंच घुमेश्वर या संघाला अचूक गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय. आता मात्र खातं उघडलं गेलंय ते घुमेश्वर या संघाचं. धावसंख्या होते ती 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, होत आहेत का यशस्वी? 1 धावे बरोबर दुहेरी रूपांतर करतायत. 2 धावेचं परिपूर्ण रूपांतर केलं. 2 धावा करण्यामध्ये यशस्वी झालाय तो घुमेश्वर संघ. संघावरती धावसंख्या पुढे सरसावतोय 4. खरोखरच A1 पवनची चांगली गोलंदाजी, तसंच चांगला समाचार घेतो. क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करतो तो मुकेश. धावसंख्या होते 4 धावा 1 बाद 4. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 17 धावांचं आव्हान आहे. फायनलच्या सामन्यामध्ये क्षमता आहे. सुबोध असेल मुकेश असेल दोघांमध्ये पण क्षमता आहे. सामना एक हाती आणण्याची. पहिलं षटक चालू. खरोखर अटातटीची लढत आपण पाहतोय. सुरेख मारतोय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावावर थांबवत आहे. धावसंख्येत 1 ने बदल, धावसंख्या होते 5 धावा. 5 चेंडूत 5 धावा तब्बल खर्च करतोय A1 पवन. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर चांगली कमबॅक करतोय. चांगलं तर फलंदाजी पाहायला मिळाली. मुकेश काय करते 3 चेंडूत 5 धावा टोलवतोय. दुहेरी आणि 1 धाव. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. नक्कीच सुबोधला मात्र आता सलामीसाठी आला होता. आपल्याकडे स्ट्राईक घेण्यासाठी 1 रनाचा मानस करतोय काय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय तो गोंडाळे गोलवाडीकडून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद घुमेश्वर या संघाची धावसंख्या होते फायनलमध्ये ती 6. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मला वाटतं पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला जाईल तो रायगड जिल्ह्यातून आलेला, महाड तालुक्यातून आलेला फिरकी गोलंदाज तो आहे अनिकेत खेडेकरवरती विश्वास दाखवला जात आहे. पण स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज घुमेश्वरचा हुकमी 1 का ज्याला मानलं जातं तो सुबोध गायकर सलामीसाठी आलेला स्ट्राईक एंडला आहे. मोठे फटके, एका दुसरा मोठा फटका आणावा लागेल सामन्यामध्ये पुनर्गम करायचा असेल तर आपल्याला. कारण आपण जर फायनलिस्ट ठरलात 50,000 रोख रक्कम घेऊ शकता. रनरअप जो संघ ठरेल तो 30,000 रोख रक्कम घेऊन जाईल. म्हणजे आता एक चेंडू खूप महत्वाचा. एक चेंडू कमीत कमी 4,500 ठरलं जाईल. निश्चितच खरोखरच अनिकेत
खेडेकर आणि अनिकेत सानप, आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं अनिकेत सानपची पण अशीच गोलंदाजी आहे. फिरकीचा जादूगर अनिकेत खेडेकरने आज चांगली गोलंदाजी केली. आता गरज आहे 6 चेंडू 11 धावांची. स्ट्राईकला आहे तो सुबोध. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. सुरेख चेंडू 5 चेंडू 11 धावा. काय बोललो गेलो मी. खरोखर अशी फिरकीची गोलंदाजी जादू आपण पाहतोय. आता जे येणारे 5 चेंडू असतील 5,000 रुपये देऊन जातील. सर काय म्हणाल? नक्कीच. मी मगाशी देखील म्हटलं रायगड जिल्ह्यातून आलेला हा गोलंदाज आहे, ज्याला महाड नगरीमध्ये फिरकीचा जादूगार म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाजी करतोय. सोबत थोडासा स्टेप आउट होतोय. पाहूया प्रयत्न करतो काय. क्षेत्ररक्षण तैनात. झेल होतोय काय. झेल घेण्याचा प्रयत्न करेल. ओ काय झेल घेतली. एक रुबाबदार झेल. सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो ही झेल. अशी झेल घेतली तो गोंडाई गोवाडीचा क्षेत्ररक्षक. एकदा होते डीजे. सर क्षेत्ररक्षण करताना पाहिलं असेल, झेल येतात त्यांनी वाट पाहिली की ही झेल मी घेऊ शकतो आणि त्याचा ट्राय केला आणि यशस्वी देखील झाला. आता मात्र सुबोधला खातं उघडता माघारी परतावं लागलंय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी स्वतः नव्या पर्वाचा नवी कर्णधार मैदानामध्ये दाखल होतोय तो विश्वास गायकर. अजून देखील सामन्यामध्ये रंगतदार मैदान आणू शकतो. 1-2 मोठे फटके आणावे शकतात. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पण फिरकीचा जादूगार आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो गोंडाई गोड्याचा अनिकेत. काय वाटतं आपल्याला? क्षमता आहे अनिकेत मध्ये, विश्वास मध्ये पण ती क्षमता आहे. 3 चेंडू 11 धावा. खरोखरच एक सामन्याला कलाटणी देतोय. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 11 धावा. इथे मात्र हाराकिरी करतोय का गुमेश्वर संघ. कर्णधार आला होता पण फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवले अनिकेत खेडेकरने. खरोखर त्याची शरीरदृष्टी एकदम बारीक आहे पण काय गोलंदाजी करतोय. नक्कीच सर. जगदीश्वर रिकामे त्यांच्या वाढदिवस आज मला वाटतं 25 का 26वा वाढदिवस त्यांचा असेल, कदाचित 30वा असेल. पण त्यांना मानवंदना म्हणून गिफ्ट म्हणून 50,000ची रोख रक्कम देऊ शकतात का? किंवा 50वा सुवर्ण महोत्सव जो संघाचं आयोजन आहे त्या संघाच्याकडे जातोय का आपल्याला पाहायला. 3 चेंडूमध्ये मिळणार आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत तुमच्याकडे देखील जितू महागावकर सारखा फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये यशस्वीरित्या पार पाडली. आता मात्र जबाबदारी आहे ती फलंदाजीवरती. ती जबाबदारी आपल्याला परिपूर्ण करावी लागेल. पण फिरकीचा जादूगार तुझ्या समोर आहे तो म्हणजे अनिकेत खेडेकर. काय वाटतं जितू महागावर एखादा मोठा फटका आणू शकतो? नक्कीच प्रयत्न करेल जितू. जितूकडे ती क्षमता आहे. पंचांकडे दाद मागतो वाईटची. पंत मात्र ते फेटला. 2 चेंडूत 11 धावांची गरज. सफल झाला होता जितू बहुधा, त्यामुळे पंचांचे वाईट दिला नसावा. आता मात्र 4 चेंडू मध्ये अजूनपर्यंत एकही धाव खर्च नाही करत. काय गोलंदाजी, देखणी गोलंदाजी आपण पाहतोय अनिकेत खेडेकरची. 2 चेंडू 2 षटकारांची गरज विजयासाठी. 2 चेंडू 11 धावा. नक्कीच एक जर मोठा फटका जितू मागावकर यांनी आणला तर सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतात. जितू मागावकर यांनी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण तैनात राज, ज्यांनी आज या मैदानामध्ये राज गाजवलाय तो मैदानामध्ये दाखल आहे राज. आता मात्र समीकरण अवघड आहे. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामन्याकडे पहिला फायनलिस्ट मिळतोय काय गुमेश्वर की गोंडाळे गोलवाडी. कोण होतोय सुवर्ण महोत्सवाचा मानकरी? एका चेंडूवरती निर्णायक चेंडू असेल. 50,000 रोख रक्कम या चेंडूवरती घेऊन जातोय कुठला संघ पाहायला सगळ्यांना नक्की आवडेल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळते. मैदानामध्ये कोणीही चेंडूच्या अगोदर जायचं नाही. आता मात्र समीकरण आलंय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण निर्णायक चेंडू सर टाकावा लागेल तो अनिकेतला. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. फिरकीचा जादूगार म्हणून अविस्मरणीय कामगिरी राहील आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. मोठी कामगिरी करत असताना फायनली संघ ठरलाय तो रायगड जिल्ह्यातून आलेला, महाड तालुक्यातून आलेला संघ आहे तो गोंडाळे गोवाडी संघ. 50,000 रोख रक्कम घेऊन जातोय. फायनलिस्ट ठरलाय आणि रनर अप संघ ठरलाय तो आजच्या दिवसभराचा आयोजक संघ आहे तो गुमेश्वर. एकदा डीजे.